नमस्कार मंडळी. तर आज आपण उडीद व मूग डाळीचे मिक्स पापड बघणार आहोत. कसे बनवतात ते. एकदम खमंग आणि दातात न बसणारे, चिटकणारे आणि खुसखुशीत पापड. तर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चालू करूया आपली रेसिपी. 1 किलो प्रमाणात उडीद डाळीचे पापड बनवणार आहोत आपण. अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो उडीद डाळ अशा 2 डाळी पातेल्यात घेतल्या आहेत. नंतर या दोन्ही डाळी साफ करून घ्यायच्या आहेत, कारण डाळीला कीड वगैरे लागू नये म्हणून आपल्या पावडर लावलेली असते. ती स्वच्छ करून मग पापडाला किंवा कशाला पण वापरायची, म्हणजे डाळीवरचे पावडर निघून जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या पातेल्यात किंवा कढई किंवा तुम्हाला वाटेल त्याच्यात त्याला सुती कपडा किंवा कोणाकडे नसेल तर त्यावेळेस आपण किराणा आणलेली डीमार्टची पिशवी तर सर्वांकडे असतेच ना, ती त्या भांड्याला लावून घ्या आणि त्यावर डाळ टाकून ती हाताने घासा. एक हाताने त्या पिशवीला पकडा म्हणजे निसटणार नाही. दोन्ही पण डाळी मस्त अशा घासून घ्यायच्या. नंतर एका चाळणीने त्याला चाळून घ्या, म्हणजे सगळी एखादी घाण असेल तर खाली पडते. जर तुमच्याकडे हे काहीच नसेल तर एखादा कपडा घेऊन त्याला हलका ओला करून त्या डाळी कपड्याने पुसून थोडा वेळ फॅनखाली सुकवायला ठेवा, जेणेकरून त्याच्यातली पावडर पण निघून जाईल आणि डाळी पण साफ होईल. नंतर सगळं साफ करून घ्यायचं. चाळणीनं चाळून घेतल्यानंतर हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण पीठ असं पावडर निघून गेलेलं आहे आणि त्याच्यात एवढी घाण निघालेली आहे. मग ह्या दोन्ही डाळी एका डब्यात घालून चांगलं मिक्स करून घ्या. स्टीलचा डबा असेल तर त्यात घाला किंवा प्लास्टिकच्या डब्यात घाला तरी चालेल आणि डाळी मस्त अशा बारीक गिरणीतून दळून आणा. नंतर आपण आता घरीच मसाला बनवणार आहोत. गिरणीवाल्या काकूंना बारीक दळून द्या असं म्हणून सांगायचं, म्हणजे कसं बारीक पीठ दळलं की पापड हे छान होतात, म्हणून बारीक दळून आणा पीठ. नंतर पापडासाठी मसाला कसा तयार करायचा ते बघू. आपण घरच्या घरीच करणार आहे, कारण बाहेरच्या मसाला पॅकेटमध्ये जास्त पापड खारा असतो, म्हणून घरच्या घरी तयार करायचा. त्यासाठी 2 चमचे मिरे, नंतर 3 चमचे पापड खार, 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हिंग हे सगळे समान टाकून नंतर मिरे मोठाड असे वाटून घ्या. खलबत्ता नसेल तर मिक्सरवाटी पल्स मोडवर वाटून घ्या, जेणेकरून वाटून घेतलेले मिरे एका प्लेटमध्ये त्याला पाकडून घ्या, म्हणजे बारीक झालेले समोर येईल आणि मोठे मोठे मागे राहील. कारण बारीक असलेले त्याच्याने आपले पापड काळे पडतात, त्याच्यामुळे बारीक बारीक पुढे आलेले काळे सगळे काढून घ्या साईडला आणि 1-2 मोठे मिरे असलेले ते पण बाजूला काढून टाकायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा. नंतर दळून आणलेलं पीठ बारीक असं चाळून घ्या. बारक्या चाळणीनं, म्हणजे आपल्या सुजीच्या चाळणीनं चाळून घ्या, म्हणजे पिठात काय असेल किंवा आणखी काही डाळ वगैरे कुठं एखादी पडली असेल तर ती निघून जाईल. ताटातील पीठ चाळलेले त्यात मीठ, पापडखार, हिंग, वाटलेली मिरे घालून घ्या पिठात आणि सगळं मिक्स करा. सगळं मिक्स झाल्यानंतर मला आठवण नाही, पापडाला लावायला पीठ अगोदरच काढून घ्या, नाहीतर पापड खार ते वगैरे असल्यामुळे पापड जरासे लालवट दिसतात. त्याच्यामुळे मी आता काढून घेतले. नंतर पिठात थोडं थोडं पाणी टाकून, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ हळूहळू मळायला चालू करा. पीठ मळताना एकदम सावकाश मळा, म्हणजे हे पीठ चिकट असतं आणि त्यातल्या त्यात उडीद डाळ जास्त चिकट असते, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून सावकाश मळा. अगोदर थोडं मळून बाजूला ठेवा, नंतर राहिलेलं मळा आणि शेवटला दोन्ही एकदा मळा. लास्टला थोडंसं हाताला तेल लावून घ्या, जेणेकरून हाताला चिटकणार नाही.
बघा तेव्हा का माझ्या पण हाताला पीठ चिटकलं होतं. आता हात धुवून मी दाखवते. मळून झाल्यानंतर त्याला एक बंद डब्यात किंवा पीठ आपण दळून आणलेलं होता डब्बा त्याच्यातच टाकून घ्या. मी तर त्याच्यातच टाकलेलं होतं. ते मस्त एक रात्रीसाठी मस्त भिजून जाईल. किंवा ज्याला घाई आहे त्यांनी 4-5 तास म्हणजे सकाळी अंघोळीच्या अगोदर उठल्याबरोबर अंघोळ वगैरे करून सगळं फ्रेश होऊन पीठ मळून घ्या आणि भिजत ठेवा. म्हणजे आपलं सगळं आवरेपर्यंत दिवसाचं काम ते छान असं पीठ भिजून जाईल. नंतर पापड करायला घ्यायला येते. जेवढे पीठ भिजेल तेवढे मस्त असे पापड खमंग होतात आणि दातात अडकत नाहीत. नंतर दुसऱ्या दिवशी आपलं घरातलं सगळं काम आवरलं की नंतर पापड करायला घ्यायचं. एखादी साडी किंवा मेन कापड काही असेल ते पापडासाठी अंथरून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी मस्त असं पीठ भिजलेलं असतं ते डब्यातलं पीठ मळायला ताटात काढून घ्यायचं. थोडं मळून घेऊन थोडा पिठाचा उंडा काढून घ्या. म्हणजे खलबत्त्यात मऊ करा किंवा पाट्यावर. माझ्याकडं दोन्ही नव्हतं. जर माझ्याकडं सारखं तुमच्याकडं पण नसेल तर लाटण्यानं टेन्शन नाही घ्यायचं. लाटण्यानं कुचायचं आणि नंतर मी जसं करते तसं करू. मस्त असं बेलणं घ्या आणि मस्त असं कुटा. खलबत्त्यात शेंगदाणा कुटतो तसं आणि पोलपाटावर घेऊन चांगलं त्याला कपडे बडवता तसं बेलण्यानं हाणून घ्या. म्हणजे मस्त सैल होऊन जाईल पीठ आणि मस्त ओढून वगैरे ते घेऊन अर्ध्या पिठात काढून घ्या आणि अर्धं पीठ झाकून डब्यात ठेवा अजून. नंतर अर्ध्या पिठाच्या लाट्या करायला घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. चाकूला थोडंसं तेल लावा जेणेकरून चाकूला चिटकणार नाही आणि गोल गोल हातावर करून मस्त असं दाबून घेऊन सगळ्या लाट्या करून घ्या. आणि त्या लाट्या एकमेकाला चिटकू नये म्हणून त्या लाट्याला जरा हाताला तेल लावून त्या लाट्याला लावून घ्या. म्हणजे जेणेकरून एकमेकांना लाट्या चिटकणार नाहीत. आणि झाकून नंतर झाकून ठेवा. झाकून नाही ठेवलं तर पीठ जास्त हे होईल त्याच्यामुळे लाटता नाही येणार. नंतर एक लाटी घेऊन त्याला आपण तुम्हाला हव्या तशा आकारात पीठ लावून लाटून घ्या. गोल किंवा जाड किंवा पातळ आवडेल तसं लाटून घ्या. जर तुमचे पीठ जर असं पातळ असेल किंवा चिटकत असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर सगळ्या पिठात 1 चमचा रवा किंवा थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं तरी जेणेकरून ते पातळ झालेलं पीठ रवा पाणी आकसून घेतो ना त्याच्यामुळे ते पीठ जरा असं घटसर होईल. आणि गव्हाचं पीठ पण पाणी आकसून घेते त्याच्यामुळं तसं करा. जास्त प्रमाणात नाही टाकायचं दोन्ही पण. जास्तीत जास्त 1 चमचा त्याच्यावर टाकू नका. पापड नीट लाटता येईल हे लक्षात ठेवा. आणि पीठ पातळ झालं टेन्शन नका घेऊ. मस्त असं सगळं पापड लाटून घ्या आणि फॅन खाली वाळत टाका. वरची बाजू सुकली की पलटी करा. दोन्ही बाजू सुकल्या की एकावर एक असं ठेवून घ्या जेणेकरून वाकडे तिकडे होणार नाहीत. गोड राहतील. दुसऱ्या दिवशी सकाळच्या उन्हात ठेवून घ्या. मस्त वाळतील. खूप मस्त जास्त उन्हात नका ठेवू. तुकडे पडतात. मस्त असं खमंग पापड तयार झाले तर खूप मस्त लागतात आणि दाताला पण चिटकत नाहीत. नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ